आगे आओ, क्या बोल आगे आओ क्या समझा नहीं आपको आगे आना है आपको शूट करना है इस पे बैठ अरे नहीं इस पे बैठिए ना मला प्रेम म्हणतात असं नाही आहे ना. मी माझ्या आईवर देखील तितकंच प्रेम करतो. माझ्या बहिणी चांगल्या माहिती त्यांच्यावर मी प्रेम करतो. मित्र आहेत, भाऊ आहे, सगळ्यांवर प्रेम करतो. हा प्रेम व्यक्त करायचा दिवस आहे. त्याला आपण मला वाटतं अलीकडच्या पिढीने वेगळ्या मार्गाने त्याचा अर्थ घेतलेला असावा. म्हणून ह्या कॉन्ट्रोवर्सीज तयार होतात. तर त्याची योग्य पद्धतीने अवेअरनेस त्याच्यावर हा सगळ्यांना आला तर मला वाटतं यात कॉन्ट्रोवर्सी व्हायचा प्रश्न आहे ना. अशाच प्रकारची भूमिका महाराष्ट्रात सुद्धा घेतली गेली होती. स्पष्ट भूमिका व्हॅलेंटाईन विरोधात घेतली होती आणि आता ती मवाळ होत चाललेली आहे. आधी तर शिवसेनेने घेतलेली व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून काय आहे की नाही. आम्ही तेच म्हणतोय मुलांना, तुमचं स्वातंत्र्य आपण हिरावून नाही घेतो. कारण त्या वयात म्हणजे जी मुलांना ज्या वयात आहे त्या वयातनं आम्ही गेलोय ना. आमच्याला हा व्हॅलेंटाईन नव्हता. पण व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून अगदी जन्माला आलेल्या मुलापासून सगळ्यांना दिलं पाहिजे. फक्त त्याचा विभिस्त होऊन किंवा अगदी जे किळसवाणी ते करू नका. तुम्ही कोणावरही प्रेम करू शकता. प्रेम करायला कुठली बंधनं नाही. महापौराची बैठक बोलवली होती. माझ्या श्वानाला देखील आज गुलाब देणार आहे. सोमय्या देखील होते की म्हणजे अनधिकृत फेरीवाल्यांसंदर्भात त्यामध्ये रोहिंगे जे आहेत त्या संदर्भात आता कठोर पाऊल सुरुवातीला उचलत आहे. पण हे रोहिंगे आले कुठून, बांगलादेशी आले कुठून, हा प्रश्न नाही मुलामध्ये बघा. आता मी त्या 2 दिवसापूर्वी प्रेस घेतली तेव्हाही मी सांगितलं महापौरांनी त्यांच्या भूमिका काय मांडाव्या त्या आम्ही नाही ठरवू शकत. रोहिंगे हा जर विषय असेल म्हणजे बांगलादेशीय किंवा इतरही देशात बांगलादेशीय पाकिस्तानी असे पण आपल्याकडे आहेत. आणि जो या देशामध्ये ज्या पद्धतीने तेव्हा म्हणजे माझा उलटा प्रश्न राहील. हा विषय 2014पासून रेंगाळला. जर तुम्ही इतके कट्टरवादी आहात तर तो रेंगाळला. तुम्ही आता कसे काढणार आहात. कारण आज डिलाय रोडला ज्या कारवाया झाल्या ते सगळे फेरीवाले माझ्याकडे आले. लोरवळ डिलाय रोड तिथे सगळे मिल कामगार लोक आहेत आणि ज्यांच्या मुलांना नोकऱ्या नाही, त्यांच्या मुलींना नोकऱ्या नाही, खानावळीला पैसे पुरत नाहीत म्हणून आता लोक हॉटेलमध्ये जाऊन वडापावावर दिवस काढतायत. कोल्हापूर सोलापूर इथून मुलं जी व्यवसायाला आली आहे तर त्या मुलांची अधिक आबाळपण होणारच आहे. कारण संध्याकाळचं जेवण ते घेत नाही एका वडापावावर एका भजीपावावर काढून. कारण त्यांचा पगार तोकडा आहे. त्यांच्या आईकडनं ते इकडे आले आणि त्यांना ते जेवण पुरेसा पैसा देऊ नाही शकत आहेत. मग अशाना आम्ही जे धोरण जे आणलं त्या धोरणाचं काय झालं ते सांगावं ना. जी नोंदणी झाली आहे ज्या धोरणावर ज्या सगळ्या नोंदणीचं काय केलं महापालिकेच्या प्रशासनाने किंवा आता राज्य सरकारने म्हणजे काही कारवायांसाठी आता